महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। महाराष्ट्राची ओळख पुरोगामी विचाराची होत असताना शाहू फुले आंबेडकरांना वंदन करतो। आणि आज नवी मुंबईच्या या परिसरामध्ये येत असताना कळंबोली पनवेल येथील माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झाल्याबद्दल एक आपला माणूस अध्यक्ष झाल्याचा आनंद आणि त्याचा सन्मान सोहळा आपण आयोजित केला। या सोहळ्याला उपस्थित असलेले आमचे नेते, माथाडी कामगारांचे नेते, हिंदुस्तान बँकेचे चेअरमन आदरणीय गुलाबराव जगताप साहेब, त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि माझे मित्र सतीशजी पाटील, आमचे लढाऊ अशा प्रकारचा युवकचा नेता महबूबजी शेख, राष्ट्रवादीच्या आमच्या दुसऱ्या नेत्या भावनाताई घाणेकर, प्रमोदजी बागल, सूरदास गोवारी, तुषार पाटील, शीतल मालवे, राजश्री कदम, शाहबाज पटेल, सनीजी फडके, कामराज दांबळे, तुषार सावंत, निखिल येवडे, आदित्य जानोलकर, संपतराव गोडसे, त्याचबरोबर शैलेशजी धुमाळ, स्वप्नीलजी काटकर, रमदानजी शेख, सर्व व्यासपीठावर असलेले मान्यवर, विशेषतः आमच्या युवकाचे आमचे सर्व नेते, सतीशरावपेक्षा त्यांचा चिरंजीव ॲक्टिव्ह दिसतो मला। त्याचं मनापासून मी इथं पहिला अभिनंदन करतो। त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी, माझ्या तरुण मित्रांनी, पत्रकार मित्रांनो, प्रथमतः आपण माझा सन्मान केल्याबद्दल ऋण व्यक्त करतो। आज हा सत्कार सोहळा माझ्या मातीतून आणि माझ्या लोकांतून मला होतोय, याचा शतशः मी आपला आभार व्यक्त करतो। उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। कळंबोलीचा आणि पनवेलचा माझं जुनं नातं आहे। अनेक असलेल्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये, कळंबोलीच्या राजकीय आणि सर्व क्षेत्रामध्ये माथाडी कामगार असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, घाटी संघटना असेल किंवा स्थानिक भूमिपुत्र असेल, या सर्वांनी माझ्या आतोनात प्रेम केलं। आज त्याचा प्रत्यंतर माझ्या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने मला पाहायला मिळत आहे। मी हे ऋण व्यक्त करत असताना आनंद एवढ्या दुसऱ्या गोष्टीचा आहे की आपल्या माणसाला या देशात आणि महाराष्ट्राचं दिग्गज नेतृत्व जे शरद पवार साहेब आहेत, त्यांच्या पक्षाचा अध्यक्षपद मिळाल्याचा एक आनंद आहे। मी माझं भाग्य समजतो। या पक्षामध्ये अनेक नेते होते, विशेषतः आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पक्ष अडचणीत असताना, सर्व सोडून गेलेले असताना सुद्धा हा पक्ष मजबूतीने चालवण्याचा प्रयत्न केला। या सर्व नेत्यांनी, सुप्रियाताई असतील, अनिल बाबू असतील, त्यानंतर राजेशजी भैया असतील, या सगळ्या नेत्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक जबाबदारी दिली। मला पत्रकारांनी विचारलं, काँग्रेसचे अध्यक्ष झाले, भाजपचे अध्यक्ष झाले आणि तुमच्यावर आता पवार साहेबांनी याच संघर्षाच्या काळामध्ये जबाबदारी दिली, तुमचं म्हणणं काय? हे दोन ओळीत सांगितलं की निष्ठेने राहिलो
मंत्री झालो नाही तरी अध्यक्ष झाले ही माझी पोचपावती आहे आणि ही सुरुवात आहे. पवार साहेबांचं असलेलं माथाडी कामगारांनी माझ्यावर असलेलं प्रेम हे निर्विवाद आहे. पक्षाची पडझड झाल्यानंतर अनेक संध्या येत होत्या, परंतु बाप आपण एकालाच मानतो. शरद पवारांनी आम्हाला घडवलं. जगताप साहेब, तुम्ही आणि मी इथं थांबलो, जर आपण दुसरीकडे गेलो असतो तर ह्या कामगारांनी आणि कोणी आपल्याला माफ केलं नसतं. आणि त्यामुळे ज्यांच्यामुळे आमची ओळख झाली त्याचा उल्लेख महबूबजींनी केला, सतीश रावांनी केला. एका माथाडी कामगारांचा मुलगा एकदा नव्हे तर 5 वेळा आमदार झाला, मंत्री झाला आणि आत्ताच्या हा अवघड परिस्थितीमधून परीक्षा द्यावी म्हणून अध्यक्षपद झाला. आणि आता हा तुमचा सत्कार जो आहे तो उद्याची लढण्याची जिद्द देणार आहे, संघर्ष करण्याची उमेद देणार आहे. मी ज्यावेळेला अध्यक्ष झालो दुसऱ्या दिवशी सातारा जिल्ह्यामध्ये चव्हाण साहेबांच्या समाधीला नतमस्तक झालो. मला आनंद वाटला की सगळे गेल्यानंतर सुद्धा सामान्य कार्यकर्त्याने जनतेने केलेलं स्वागत आणि तेव्हापासून सुरू झालेलं स्वागत आज कळंबोलीमध्ये सुद्धा सामान्य कार्यकर्त्यांचं होतं याचा मला आनंद आहे. शेवटी तुमचं पाठबळ असेल तर आपण इतिहास घडू, तुमची शक्ती असेल तर आपण इतिहास घडू. आणि म्हणून मी सतीश रावांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी परवाच्या दिवशी मी त्यांना बोललो, मी पक्षाला पण सांगितलं, आज मुंबई प्रदेशची बैठक होती, मी सांगितलं संध्याकाळचे 2 वार्ड तरी मी त्या ठिकाणी उमेदवार जिथं उभं राहणार आहे त्याच्याकडे जायचं. आता वेळ कमी आहे आणि इतिहास घडवायचा आहे. आणि तो इतिहास घडवताना मी सतीश रावांना पण सांगितलं, आज माझ्याकडे वेळ आहे, काय करायचं. त्यांनी मला सांगितलं की लगेच या, आपण कळंबोलीला कार्यक्रम घेऊ. इथे येण्याचा उद्देश एवढाच होता, सत्काराचा नव्हता. इथे येण्याचा उद्देश माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या माणसामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचा होता. आणि आज या संपर्क कार्यालयाचं सुद्धा उद्घाटन झालं. आत्ता आपल्याला कोणी उल्लेख करत नाही, आपल्याला कोणी यामध्ये आपल्याला गिनतीत पण पकडत नाही, अशी परिस्थिती पक्षाची असं बरेच लोक समजतात. असंच सरकारमधल्या असलेल्या लोकांनी महायुतीने लोकसभेला समजलं. लोकसभेमध्ये इतिहास घडला. मी जरी पडलो असलो तरी लढलो. आणि लढण्यामध्ये महबूबजी एक इच्छा अशी होती, हे ट्रम्पीट वगैरे आलं नसतं तर मी निवडूनच आलो असतो. आणि आज संसदमध्ये सिंदूरवर बोलणारा खासदार कोण असता तर शशिकांत शिंदे असता. सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा निवडून देण्याची ताकद ही सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी, सामान्य लोकांनी दाखवली होती. पण एक आहे, याच इथल्या लोकांनी त्यावेळेला सुद्धा माझ्या प्रचारासाठी गावागावामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हे भाग्य आहे की आपली माणसं आपल्या लोकांसाठी एवढं प्रेम करतात, हे सहसा कोणाला मिळत नसतं. आता ते भाग्य आमच्यासारख्या कार्यकर्त्याला मिळालेलं आहे. राजकारणामध्ये माणूस मोठा होतो, पद मिळतो, अधिकार मिळतो, पण त्या पदाचा अधिकाराचा उपयोग जर सामान्य लोकांनी आपल्या लोकांसाठी केला तर तो खरा नेता होत असतो. आणि मला माहिती आहे, जेव्हा एखादा व्यक्ती मोठा होत असतो त्याला अभिमन्यूसारखा घेरण्याचा सुद्धा प्रयत्न होत असतो. परंतु ज्यावेळेला तुमच्या सर्वांची शक्ती मागे असेल ना,
तर हा चक्रव्यूह सुद्धा फोडण्यासाठी आपण यशस्वी होऊ. मी आज तुम्हाला ग्वाही देतो. या सत्कारातून स्फूर्ती घेऊन, जेवढे सत्कार झाले त्यातून स्फूर्ती देऊन जबाबदारीची जाणीव मला झालेली आहे. आणि जाणीव अशी आहे, एक दिवस असा यावा, नव्हे तर मी तो आणण्याचा प्रयत्नच करणार, की महाराष्ट्रामध्ये परत शरद विचारांचं राज्य यावं एवढ्यासाठी 100% प्रयत्न करेल. हा विचार या ठिकाणी मी देतो आपल्याला. आता हे कसं करायचं हे आव्हान आहे. पक्ष फुटले नाही तर फोडले, हे बसलेत, त्यांना सत्तेची मस्ती आहे. मी एका टीव्हीच्या चॅनलला मुलाखत देताना सांगितलं, पूर्वी निर्णय हे विचाराच्या लढाईचे व्हायचे. विरोधक आक्रमक असायचा सरकारच्या त्रुटीवर बोलण्यासाठी, आणि त्याच्यावर निवडणुका होतात. आता निवडणुका बदलल्या. निवडणूक कशी जिंकायची ही नवीन आधुनिक टेक्निक भाजपने आणलेली आहे. कधी ईव्हीएम मशीनने आणली, कधी मतदार वाढवण्यामुळे आणली, आणि आपण सत्तेतच राहिलं पाहिजे. कदाचित 2029ला मला परत सत्तेत येण्यासाठी हे भाजपची मंडळी मतदारसंघामध्ये पुनर्रचनासुद्धा करतील. लाडकी बहीण योजना मागच्या वेळा आणली, आणि या एका योजनेने सत्तेत आली, परंतु उद्या अजून कुठली तरी योजना येतील आणि मी सत्तेत आलो पाहिजे अशा प्रकारची समीकरणं करते. आमच्या बऱ्याच बहिणी बसलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये निर्णय झाला. हा महाराष्ट्र विकासाला आदर्श देणारा महाराष्ट्र. या राज्यामध्ये पहिल्या प्रथम राज्याच्या तिजोरीतून निवडणूक जिंकण्यासाठी या ठिकाणच्या अशा प्रकारच्या योजना आणल्या गेल्या. त्यावेळेला या योजना आणताना 2023ला एक आदेश निघाला. तो आदेश बाजूला ठेवला आणि सरसकट ज्यांनी अर्ज केले त्यांना त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ दिला. आश्चर्य एवढंच आहे की त्या लाडक्या बहिणीमध्ये आता पुरुष सुद्धा शिरले. 16,000 पुरुषांनी 20 कोटी रुपये लाभ घेतला. 50% आरक्षण आम्ही महिलांना देतो, तिथं पण यांची घुसखोरी सुरू झाली. एवढ्यामध्ये कमी झालं का काय? आता निकष लावायला सुरुवात केली गेली. ज्या बहिणींना लाभ मिळण्यासाठी ते पात्र नाहीत ते हळूहळू कमी करण्यात आले. जरा तरी लाज या सरकारला पाहिजे नव्हती. विधिमंडळामध्ये आम्ही आवाज उठवला. यांनी काही पक्षाचे पैसे दिले नव्हते, पैसे सरकारच्या तिजोरीतून दिले. आज 3,500 कोटी दर महिन्याला द्यावे लागतात, आणि 3,500 कोटीचे 12 महिन्यामध्ये किती होतात? 40,000 कोटी. वर्षाचं बजेट 1.5 लाख कोटी. महाराष्ट्रावर कर्ज 8.5 लाख कोटी. काही महिन्यांनी 10.5 लाख कोटी. म्हणजे प्रत्येक आमच्या भगिनीवर माणसावर 36,000 रुपयाचं कर्ज करून टाकलेलं आहे. ही महाराष्ट्राची अशी ओळख नव्हती हो. चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, दिव्या पाटलांचा महाराष्ट्र एक वेळ असा होता की तो देशाला दिशा दाखवत होता. पण मध्य प्रदेशची योजना आणून आम्ही निवडणूक जिंकल्या पाहिजे हे लोकसभेच्या पराभवानंतर ज्यांनी केलं, आता ही सवय झाली. आम्ही विचार करतो की मिळतंय ना, पण तुम्हाला देतात ते तुमचं नाही, ते तुमचेच पैसे तुम्हाला देत आहे. याचा विचार आम्ही कधी केलाच नाही. आणि आम्ही सांगायला कमी पडलो. की आज 3 महिन्याच्या बजेटच्या अधिवेशनानंतर लगेच 56,000 कोटीचं सप्लिमेंटरी बजेट आलं. मी परवाच्या दिवशी बघितलं, खारघरमध्ये दारूबंदी व्हावी म्हणून मोठं आंदोलन सुरू आहे महिला भगिनींचं. आमच्या महिला भगिनी बोलतात दारूबंदी झाली पाहिजे. सरकार बोलतंय दारूबंदी नाही करणार, उलट दारूची दुकानं वाढवून देणार. का? तर उत्पन्न कमी झालंय. कोणाच्या खिशातून काढणार आहात?
आमच्याच घरातल्या असलेल्या पिढीला बर्बाद करून तो उत्पन्न काढण्याचं बघताय. आणि याला कमी पडतं का काय? सतीश रावांनी सांगितलं सगळ्या खात्यामध्ये लुटालूट चालू आहे. काय आमची परिस्थिती, माथाडी कामगारांचा त्याचा उल्लेख केला गुरुवारने. आणि मला अभिमान आहे, एक नेता आहे ज्यांनी कळंबोलीमध्ये माझ्या माथाडी कामगारांचं अस्तित्व टिकवण्यासाठी अहोरात्र कष्ट केलेले आहे. चांगली बँक चालवली. एक काळ असा होता, इथंच मी संघर्ष केला होता कळंबोलीमध्ये, CWC मध्ये, स्टील अथॉरिटी, अनेक कंपन्या. या कंपनीमध्ये काही लोक घुसखोरी केली. जसे महायुतीचे लोक सांगतात आम्ही तुम्हाला सूर्य देतो, चंद्र देतो, तर इथं काही माथाडी लोकांनी सांगितलं काय काळजी करू नका, तुम्हाला मी चंद्र नाही सूर्य पण आणून देतो. माणसं आमची भाबडी आहे. तो त्या भाबड्या माणसांचा गैरफायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधणारी टोळी उभी राहिली. आणि मला वाटतं ही घरं मिळाली ती पवार साहेबांनी माथाडी कामगारांना दिली. काय विषय आहे? मी आज सत्काराला आता ना, उद्या मी 31 तारखेला पहिला मोर्चा, माझ्या अध्यक्षपदाचा पहिला मोर्चा हा नवी मुंबई महानगरपालिकेवर आणि सिडकोवर काढतोय. नुसतं पद घेण्यापेक्षा आता लोकांना जाणीव आणि जागृती करणं गरजेचं आहे. लोकांना कळलं पाहिजे ना आपल्याला हे कसे लुटतायत ते. मोर्चा आम्ही कशासाठी काढतोय? त्या आमच्या कामगारांना, आमच्या इथल्या स्थानिक भूमिपुत्रांनी गरजेपोटी बांधलेली घरं आता कोर्टाचा आदेश आहे म्हणून पाडायला पाहिजे, अशा प्रकारची सूचना सरसकट सगळीकडे देण्याला सुरुवात झालेली आहे. कोण पैसेवाला आहे? बँकेतून पतपेढीतून कर्ज काढलं, पगारातून भागत नाही, मग आपला कुठेतरी वरती भाडे करून ठेवला तर तेवढेच उत्पन्न होईल म्हणून आपण सगळ्यांनी घरी बांधली. त्यांना नोटीस आता द्यायला सुरुवात केली. विकसित करण्यासाठी सिडकोची स्थापना झाली. इथल्या स्थानिक असलेल्या भूमिपुत्रांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि जमिनी दिल्या. 12.5% निर्णय कोणी घेतला तर तो फक्त पवार साहेबांनी घेतला. आणि या सर्व गोष्टीमधून ती सिडको सुद्धा धंदा करायला लागली. पूर्वी आम्हाला घरं 18,000, 20,000, 28,000, 30,000 मध्ये मिळत होती. आता एका घराची किंमत 81,000, 81 लाख. आमच्या मला वाटतं तळोजा आणि ह्या ठिकाणी 56 का किती लाख आहे. कोणता माणूस, एक तर मराठी माणूस मुंबईमधून उचलला आहे, तो तर आता सगळा अदानी अंबानीला देऊन टाकलेला आहे. राहिलेला माणूस इथं आला त्याला सुद्धा इतक्या महाग घर, हे आमच्या त्याच बाजूला म्हाडाची कामं चालू आहे. 28 लाख आणि 35 लाखामध्ये घर मिळत आहे. बाजू अंतर फक्त किती आहे? 5 ते 10 किलोमीटरचं. आणि इथं सिडको धंदा करते 81 लाख. 26,000 लोकांना घरं मिळाली. घरं घेतली नाही म्हणून त्यांना सांगितलं तुमची घरं रद्द करणार आहे. मी सभागृहामध्ये विषय मांडला. अरे तुम्ही माणसं उद्ध्वस्त करण्याचा निर्णय कुठं घेता? ज्या संस्था भक्कमपणाने आहे, सिडकोकडे इतका पैसा आहे, गेल्या काही वर्षामध्ये महानगरपालिका संस्था यांच्या निवडणुका झाल्या नाही आणि ते पैसे अमाप पद्धतीने, कंत्राट पद्धतीने तुम्ही वापरले आणि तो ठपका आमच्या लोकांकडून वसूल करायचा तुम्ही धंदा कधी सुरू केला? म्हणून आम्ही त्याच्यावर सुद्धा उद्या मोर्चा ठेवला आहे. तुम्ही सगळे या. एकदा ह्या सरकारला आहे ना विरोधातली ताकद कळून द्या, मग धाडस होणार नाही की ह्या तुमची घरं पाडण्याचा आणि नवीन पद्धतीने घरं दिल्याताना जास्त आकारणी करण्याचा. सभागृहामध्ये विषय मांडला तेव्हा मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही घराचा दर कमी करू म्हणून. फक्त उद्या आठवण करून द्यायला लागणार आहे. आता सतीशराव आणि आपल्या सगळ्या टीमला सांगेल, जिथे जिथे अन्याय होतो अशा प्रकारे तिथे पहिला जाऊन राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पोहोचला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन भविष्य काळामध्ये काम करा. जी लागेल ताकद तशी लागेल तशी आपण देऊ. मला माहिती आहे आंदोलन केलं की लगेच आता हल्ली गुन्हे दाखल करताय.
आमच्या रोहिणीताईंच्या असलेला पतीवर गुन्हा दाखल केला. मी कोणाचं समर्थन करणार नाही. हल्ली सत्तेचा राजकारणासाठी किती वापर होतो याचा तरी कधी विचार करावा. असं कधी नव्हतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये किंवा काँग्रेसच्या कालावधीमध्ये विरोधकांना सुद्धा अशा प्रकारचा त्रास देण्याचा कधी प्रयत्न झाला नव्हता. तो आत्ताच सत्तेचा उन्माद आहे. भीतीच राहिली नाही. भीती राहिलीच नाही. त्यांना वाटतं की काही करावं. मला तर कधी कधी वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये सुद्धा ही लोक राहिलेत का नाही शंका आहे. तो आम्ही तर सभागृहात सांगलं चड्डी बनियान गँग. आपल्याकडे पूर्वी गावीमध्ये आणि शहरामध्ये चड्डी बनियान गँग प्रसिद्ध होती दरोडा टाकायला. ही गँग आता नवीन सुरू झाली आहे. गरिबांना मारतात, त्या वेटरला मारतात आणि परत सांगतात नाही त्याने असं केलं म्हणून मारलं आणि रिपोर्ट आला जेवण चांगलं होतं. आणि परत सांगतात स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. माझ्याची कोण फ्रीस्टाईल करत असेल तर 100 रुपये देत स्टॅम्पवर लिहून देतो आणि माझ्याची फ्रीस्टाईल करावं. किती मस्ती आहे हो, किती मस्ती आहे. विधिमंडळाच्या बाहेर मारामारी केली जाते. त्या सभागृहामध्ये, त्या सभागृहाचा दर्जा आहे त्या सभागृहामध्ये मारामारी केली जाते. हा कधी तुम्ही विचार करणार आहे का नाही. बिंदास भ्रष्टाचार केला जातो, बिंदास. आणि परत पैसे मिळाले बॅगेमधून तरी मंत्री दुसऱ्या दिवशी सांगतात जर खात्याला पैसे लागले तर मला सांगा मी देतो. हे तुमच्यावर आता घर घ्यायला जातात ना कधी. आपल्या तर घरं कमी आहेत. आमच्या माता भगिनीला वाटलं, त्यांच्या कुटुंबाला वाटलं तर मुलं माझी मोठी झाली आता घरं घेतली पाहिजे. अजून तुम्हाला सत्य सांगतो, पूर्वी ही घरं तुम्हाला ज्या किमतीत मिळत होती त्याची किंमत आता दुप्पट झालेली आहे. तर कारण माहिती आहे, GST. तुमच्या खिशातून इतका पैसा काढला जातो, कदाचित तुमच्याकडे मला माहीत नाही, परंतु 1% मेट्रो तुमच्या पनवेलमध्ये आहे का माहीत नाही, परंतु मुंबई आणि या ठिकाणी मेट्रोसाठी 1% घर खरेदी केली की 1%, FSI घेतला की 10%, TDR घेतला की 10%, इमारतमध्ये घर घेतलं की त्याला 18%, 30% GST तुमच्याकडून या घर खरेदीतून घेतला. म्हणजे जी घर आपल्याला पूर्वी 40 लाखाला मिळणार असेल ते घर आता तुम्हाला 60 लाखाला मिळतं आहे. पैसा तुमचा, विकासाचा दवंडी ते पेटवत आहे. आणि तुम्ही इतके पैसे देताय की केंद्र सरकारला 1 लाखाच्या वरती GST मिळेल अशी अपेक्षा होती. 1.5 लाख कोटीची. त्यांची कलेक्शन 2.5 लाख कोटी झालं. अपेक्षेपेक्षा फायदा हा धंदा फक्त त्या केंद्रामधले बसलेले दोघंच करू शकतात. आणि म्हणून आम्ही कसे जिंकू शकतो ह्यांचा फाजील आत्मविश्वास आहे, म्हणून तो विचार करत नाही. त्याचा उल्लेख केला. आम्ही पोटतिडकीने शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्न मांडले. आपण सर्व शेतकऱ्यांची पोरं, इथं जमत नाही म्हणून इथं नोकऱ्याधंद्याला आलो. ना शेतकऱ्याला हमी भाव, ना कांद्याला भाव, ना कशाला भाव, काहीच नाही. पोटतिडकीने आम्ही बोलतो. आता प्रीपेड मीटर आलेला आहे आमच्याकडे. ज्यावेळेला पूर्वी शेती करायला आलो की ऊसाचं बिल किंवा शेतीचं पट्टी आली तर आपण बिल भरायचो. आता दर महिन्याला जर बिल भरलं नाही की आपोआप तुमचा मीटर पडेल. अदानीचं प्रीपेड कार्ड आलं. हे हळूहळू तुमच्याकडून कंपल्सरी. अजून मला वाटतं तुमच्याकडं पण, मला वाटतं विजेचं तुमच्या घरी पण आलं असेल प्रीपेड. चालू झालं का? म्हणजे तुमच्याकडं पैसे नसले की लाईट बंद. म्हणजे तुम्हाला पैसे भरल्याशिवाय, म्हणजे मोबाईलचा जो असा आपण चार्ज असतो ना रिचार्ज करण्याचा, तशी नवी पद्धत आहे. म्हणजे तुम्ही खिशात पैसे ठेवूनच वागायला पाहिजे, अशा प्रकारचं नवीन संकल्पना राज्यातून येते. कधीतरी विचार करूया. आणि एक शक्य आहे. आणि तुम्हाला मी प्रामाणिक सांगतो, हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र असा इतिहास करू शकतो, या राज्यकर्त्यांना उलटून टाकण्याची, देशामध्ये दिशा दाखवण्याचे काम फक्त हा महाराष्ट्रच करू शकतो. तेवढी ताकद तुमची आहे. आणि म्हणून हे सर्व करताना आमचे तरुण आहेत. निवडणुका आले की लगेच सरकार बोलतो 75,000 सरकारी नोकऱ्या भरून आम्ही कामं लावणार आहे.
75,000. आकडा कमीच होत नाही, तेवढाच असतो. सगळे बेरोजगार आहेत. उद्योगधंदे त्याविषयी उपमुख्यमंत्री म्हणाले सुविधा देऊ शकलो नाही म्हणून आता हिंजवडीचे IT पार्क निघून जायला लागलेले, बँगलोरला जावं लागले. 20% मेट्रो फक्त झाली आहे पुण्याला, 20%. आणि जिथं मेट्रो गरज नाही तिथं पार जिल्ह्याला पोहोचायला लागलेली आहे. नो प्लॅनिंग, फक्त काम चालव. सरकार तीन बाजूने चाललेलं आहे. मंत्री कोणाचा ऐकत नाही, आमदार कोणाचा ऐकत नाही, नाईलाज झालेला आहे. कोण कसाही वागो, राजीनामा ते घेऊ शकत नाही. मला विचारलं राजीनामाचं काय झालं, बोला होणारच नाही राजीनामा. राजीनामा दिलं तर सरकार टिकलं पाहिजे, राजीनामा दिला तर पक्षाचं नेत्याचं ऐकायला तरी पाहिजे. हे सगळे मस्तीत आहे. मला वाटतं की सुरुवात आज करूया. मला माहिती आहे, मगाशी सांगितलं माथाडी कामगारांची ताकद काय. आता सतीशरावांनी उल्लेख केला, 3 जागा दिल्या होत्या, त्यातल्या 2 निवडून आणून दिल्या पक्षाच्या, बाकी ठिकाणी आपण अपयशी ठरलो. आजपासून असं काम करूया. मी बघतो, मी परवाच्या दिवशी 2 तारखेला मी जयंत पाटील साहेबांच्या शेका पक्षाच्या वर्धापन दिनाला येणार आहे. मी तेव्हा माझी भूमिका मांडतो. निवडणूक आपण महाविकास आघाडी म्हणून लढवायची, कारण आपली मतं न विभाजन करता हे मस्तीमध्ये असलेले जे चोर आहेत ना, त्यांना गाडण्यासाठी आपल्याला निश्चितपणाने एकत्रित निवडणू आणि तुमचे उमेदवार कुठे कुठे निवडणुकीला लढवायचे ते आत्ताच ठरवा. आत्ताच ठरवा. जगताप साहेब आहेत, त्यांची ताकद आहे. मी येईल, बाकी आपल्या सगळ्यांची ताकद आहे. आमच्या अध्यक्षापासून सगळे पदाधिकारी आपल्या सगळ्यांच्या ताकदीने प्रयत्न करू. लोकांना आम्ही पटवून द्यायला शिकलं पाहिजे. ज्यावेळेला आम्ही लोकांना हे जागृत करून पटवून देऊ ना, तो किती पैसे येऊन द्या, लोक आपलेच पैसे वापरतात हा नारा देऊन त्यांना विरोध करतील. आणि मला वाटतं की कोण, मग मी बघतो हा प्रवेश करतोय, तो प्रवेश करतोय, तो प्रवेश केल्यानंतर नवीन लोकांना संधीच मिळू शकत नाही. आता नवीन उमेदीतल्या लोकांना संधी मिळणार आहे. मी त्याविषयी पवारसाहेबांना भेटलो, पवारसाहेबांनी मला स्पष्ट सांगितलं, शशिकांत मला माहीत नाही, नवीन लोक घ्याने तू टीम बांध. आम्ही जायचो, साहेब काय करायचं, अजितदादांच्याकडे जायचे, काही लोकांचं म्हणणं आहे, काही लोकांचं आज सत्तेत जायचं असं म्हणणं आहे. मला एक साहेबामध्ये आत्मविश्वास दिसला. आत्मविश्वास एवढा होता, नाही आपण पक्ष उभा करायचा आणि परत आपण पक्ष उभा करून मोठं करून दाखवायचा. 84 वर्षाचा नेता जेवढा आत्मविश्वासाने बोलतो ना, तेव्हा आमच्यासारख्याला हुरूप आला पाहिजे. आणि आपण त्यांचे सगळे कार्यकर्ते, त्यांचे मानणारी लोक आहेत. आजपासून सुरू करूया. मी जेव्हा जेव्हा तुम्ही बोलवाल तर मी येईल. जगताप साहेब आहेत, भावनाताई, आपण सगळे, महबूब वगैरे, आम्ही जिथे जिथे आम्ही पक्षाच्या सगळ्या नेता, त्या अध्यक्ष घेतल्यापासून मी काही सिस्टीम बदललेली आहे. जिथे जिथे पक्षाचे आमचे आमदार, मंत्री, माजी मंत्री असतील, आमदार असतील, मंत्री आला म्हणजे पुढच्या वेळेस सत्ता आपली येणार आहे 2029ला आणि आपली मंत्रिमंडळ होणार आहे. तर ज्यावेळेला, आणि मी जगताप साहेबांना आजच सांगतोय, हे माणूस आमचा साधा आहे. मी मागे त्यांना बोललो, तो कल्याणला उभा राहत आहे का. मला वाटले काय नाही, तुमच्यासाठी मी काम करतो, तुम्ही बाकी काय मला बोलू नका. जगताप साहेब, सरकार ज्यावेळेला येईल त्यावेळेला पहिला तुमचा बहुमान ठेवायची जबाबदारी माझी असेल. हे काय बोगस आठवण नाही निवडणुकीचं. प्रामाणिक कार्यकर्त्यांनी येत आहे, अपेक्षा काय नाही, पण कार्यकर्त्यांची अपेक्षा असते ना. संपत बरोबर का नाही. माणूस मोठा व्हायला पाहिजे. तिकीट तर वाटायची मला अधिकार दिलेला आहे. ते बोलले मला इथून उभं राहायचं तर लगेच तिकीट आजच जाहीर करून टाकतो. इथं म्हणजे इथं नाही, सतीशराव ते कुठं म्हणतील, कल्याण डोंबिवलीला त्यांचा बालेकिल्ला आहे, तिथं पण म्हटलं तरी करू. आता आम्हाला लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. लढणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज असल्यामुळे मला वाटतं या जोमाने काम करू. इतिहास 100% घडेल. आणि मला माहिती सांगितलं, एक पहिली बैठक मी इथं, जगताप साहेब आहेत, सिडकोचे प्रश्न आहेत, आपल्या माथाडीच्या प्रश्नात मी कामगार मंत्र्यांना बैठक लावायला सांगितलेलं आहे. मी बैठक 100% लावून घेतो. तुमच्याबरोबर आम्ही दोघं आहोत. मला इथं ट्रान्सपोर्टवाल्यांचं लक्ष घालायचं. कुठली कामं असून द्या, मला बोलवत जा. काही लोक उगी ट्रान्सपोर्टच्या बाबतीमध्ये हे करून दमबाजी करतात. मग तुम्हाला काम करून देणार नाही, ट्रान्सपोर्ट लावून देणार नाही. मी पण बघतो कसं लावून देत नाही ते.
तुम्ही पुढची बैठक मी ट्रान्सपोर्टची घेतो. जो ट्रान्सपोर्टवाला कंपनी बोलली तुमची गाडी लावणार नाही, त्या कंपनीकडे शशिकांत शिंदे मग मी माझ्या पद्धतीने बघेन. कसला दबाव? आम्ही लोक कष्ट करून 1-2 गाड्या घ्यायचा कर्जातून, तू आला नाही तर तुझ्याकडे बघतो, बघू काय करायचं ते. मी पण इथं जन्मलेलो आहे. आपण नादाला लागत नाही, लागलो तर सोडत नाही. त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की पुढची बैठक आपण घेऊ. त्यावेळेला आपली ट्रान्सपोर्टची असलेली लोक आहेत, त्यांना काम मिळालं पाहिजे. तुम्ही जिथं सांगाल, GMPTला जायचं सांगा तर आम्ही भवनात येऊ, तिकडं कुठं कंपन्या सांगायचं तिथं येऊ. आपल्या गाड्या लागल्या पाहिजे, लागल्या. अरे पार्किंगचा पण विषय इथं बराच आहे. मला वाटलं माझ्या APMC मध्ये पार्किंगचा विषय आहे, इकडे पण आहे. पार्किंगला सांगतात इथे पार्किंग करायची असेल तर तू आला तरच पार्किंग देईल. तुम्ही फक्त पार्किंगची जागा मला सांगा, मी तिथं येतो आणि तुमची गाडी लावून दाखवतो. हे काय कोणाच्या मालकीची नाही तिथं. त्यामुळे आपण समजण्याला लोक इशारा काफी आहे. माझ्या कार्यकर्त्यांना, माझ्या लोकांना ताकद द्यायची जबाबदारी माझी असेल. आपण आजपासून सुरू करायचं. फार तुम्ही संपर्क कार्यालय चालू केलेलं आहे, एवढ्या जिद्दीने करूया ज्याचा उल्लेख महबूबने केला. पनवेलच्या नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे निर्णय घेताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशिवाय निर्णय होणार नाही. एवढं काम करण्याचं काम करा. मी शब्द देतो अध्यक्ष म्हणून, मी राहायला सुद्धा नवी मुंबईलाच आहे. मी शब्द देतो तुम्हाला, ज्या वेळेला मला तुम्ही बोलवाल, आमच्या माता भगिनींच्यासाठी, माझ्या लोकांसाठी आणि तुमच्यासाठी ज्या वेळेला बोलवाल, त्यावेळेला हा शशिकांत शिंदे तुमच्यासाठी हजर असेल. हा शब्द देतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.